विग्रहणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकां जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोत्तरपरमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो रुध्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं पदं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिर्षतां तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंद भगवान की जय राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। हे आवाजाचं गणित नाही लागलं बरं का मित्र, इको दिलाय का त्याला? हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। हा जो माईक आहे ना हे थोडं माझ्याकडे कर। हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। इंदीवरेन्द्रमणिसुन्दरमिन्दिरेशं मन्दीकृतेन्द्रदिविवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनुकृशाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते
तवदीये नावधानेन कथयिष्ये शुभा कथा. सगळ्यांनी प्रेमाने म्हणा, ओम हरये नमः. ओम हरये नमः. ओम हरये नमः. तुम्हाला मागे बसलेल्या लोकांना माझा आवाज येतोय? सुस्पष्ट येतोय? ठीक आहे. असो. भाग्यवंता घरी हरिकथा. भगवंतांच्या घरी जो भाग्यवंत मनुष्य म्हणून गणला गेलाय अशाच माणसाच्या घरी भागवताची कथा होत असते असं शास्त्राचं वचन आहे. भागवत ग्रंथात प्रत्यक्ष लिहिलेलं आहे, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. जन्मोजन्मीच्या पुण्याईचा उदय होतो त्याच वेळेस मनुष्याच्या हातून सत्कर्म म्हणजे भागवत घडतं. अन्यथा भागवत घडणं हे पापी माणसाचं लक्षण नाही, हे पुण्यवान माणसाचं लक्षण आहे. पुण्यवान माणसाचं लक्षण कसं याचं चिंतन आपण 7 दिवस करणारच आहोत. आज सर्वप्रथम पुरुषोत्तम मास. त्या पुरुषोत्तम मासानिमित्त अत्यंत परमपवित्र असलेली ही नाशिक नगरी, जिथे साक्षात पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण श्रीराम रूपांनी 2 वर्ष राहण्यासाठी आला होता. किती? त्याला राहता आलं नाही, गोष्ट निराळी. तो 58 दिवस राहिला. इथे सीतेचं हरण झालं पुढे, आणि पुढे जे काही घडलं त्याला म्हणतात रामायण, आहे की नाही? इथे रामायण घडलं, पण तो राम किती दिवस राहायला आला होता इथे? 2 वर्ष आला होता. पण राहता किती आलं? 58 दिवस. 58 दिवस प्रभू रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, साक्षात जगदंबा जगज्जननी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूप असलेलं कालिकेचं मंदिर, गंगा गोदावरीचं दक्षिण वाहिनी गंगा गोदावरी जिथे प्रवाहित झाली असं हे पूर्ण पवित्र असलेलं नाशिक शहर. आणि या नाशिक शहरात साक्षात हे भागवत ऐकण्यासाठी मी इथे आलो त्यावेळेस माझ्या मनात सहज विचार आला की हे बहुतेक कालिका देवीला भागवत ऐकायचं आहे म्हणून हे भागवत आहे की नाही. साक्षात श्रवण करणारी जगदंबा जगज्जननी कालिका माता आहे, तिच्या चरणाशी बसून आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथेचा आनंद घेऊयात. आजचा दिवसही पवित्र आहे. आज नवमी युक्त दशमी आहे. नवमी तिथी परिपूर्ण तिथी सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी नवमी तिथीच्याच दिवशी जन्म घेतला, अशी ही परम पवित्र तिथी आहे. शुद्ध पक्षातली तिथी आहे, पुरुषोत्तम मासातली तिथी आहे. त्यामुळे हिचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसं आहे मग हे अनन्यसाधारण महत्त्व असलेलं मुहूर्त, तर त्या मुहूर्ताचा आपण लाभ करून घेऊया. श्रीमद भागवत कथेचं श्रवण करू. सर्वप्रथम महर्षी वेदव्यासांनी, शब्द नीट ऐका, कलियुगातल्या जीवाचा उद्धार होण्यासाठी, अंडरलाईन केलेला शब्द आहे कलियुगातल्या जीवाचा, आपण कलियुगातले जीव आहोत, उद्धार होण्यासाठी लिहिलेला 4 वेद 6 शास्त्र महाभारत 17 पुराण, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा आदी धर्मग्रंथ लिहिल्यानंतर शेवटचं लिहिलेला ग्रंथ 18वं पुराण, त्याचं नाव श्रीमद भागवत. आणि हा भागवत ग्रंथ लिहिल्यानंतर महर्षी वेदव्यासांनी काहीही लिहिलेलं नाही. ही त्यांची शेवटची कृती आहे. शेवटची कृती का भागवत? तर भागवत ग्रंथामध्ये सर्व वेदेतिहासानां सारम सारम समुद्रतम, आपले जेवढे जेवढे धर्मग्रंथ आहेत त्या सर्व धर्मग्रंथांचं सार कशात आहे? भागवतात आहे की नाही. चिंच रात्रभर भिजत ठेवली, सकाळी तिचं सार काढल्यावर ती काय उतरतो? चोथा, आहे की नाही. मग सर्व धर्मग्रंथांचं सार या भागवत कथेत काढलेलं आहे. परिणाम, भयक भागवत ग्रंथ ऐकला, प्रामाणिकपणाने ऐकला, श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐकला,
तर मनुष्याला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, महाभारत आदी सर्व धर्मग्रंथ ऐकल्याचं फळ मिळतं. म्हणून हा ग्रंथराज आहे. कोण आहे? ग्रंथराज. थोडक्यात माहिती सांगतो ग्रंथ. आणि घडी बसवून दिल्यानंतर भगवंत द्वारकेला निघून गेला. भगवंत द्वारकेला गेला. 4 महिने झालेत आणि आकाशामध्ये 5 ग्रह उच्चीचे असताना, शुभ नक्षत्रावरती, शुभ मुहूर्तावरती, शुभ तिथीवरती त्या उत्तरेच्या गर्भात मेलेला पुत्र भगवंतांनी ज्याला संजीवन दिलं होतं, तो पुत्र जन्माला आला. त्याचं नाव सगळ्यांनी जय जयकार करा. परीक्षित महाराज की जय. कोण जन्माला आला? आता तुम्हाला लक्षात आलं का कोण जन्माला आलं ते? इथून कथेला प्रारंभ होतो. आता भागवताची कथा आहे, किती बारकाईने ऐकायची असते बघा. त्या बालकाचं नाव काय ठेवलं? मोठ्याने सांगा. भगवंतांनी आपल्याला वैभव दिलंय. या जगतात बोलता कोणालाच येत नाही माणसाशिवाय. मग आपण बोलता येतं तर बोललं पाहिजे की नाही? काय नाव ठेवलं? परीक्षित. इथे माझं नाव लिहिलंय बघा, दीक्षित. आहे की नाही? आमच्या घरात पूर्वीच्या काळी अग्निहोत्र दिलं जायचं, दीक्षा, म्हणून आम्हाला म्हणतात दीक्षित. काय म्हणतात? दीक्षा देणारे ते कोण? दीक्षित. तुम्ही सगळेजण शाळेत गेले, शिक्षण घेतलं म्हणून शिक्षित. तुम्ही सगळेजण काय आहात? मोठ्याने सांगा. तुम्हाला चहा पाजू का मी? माझ्यातर्फे पाजेल, पण बोललं पाहिजे. तुम्ही कोण आहात? शिक्षित. चांगलं शिकले, चांगलं वागतात म्हणून नुसते शिक्षित नाही, सुशिक्षित. कसे आहात? पण मी शाळात शिकलो नाही, मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, मी कसा? अशिक्षित. बघा, दीक्षित, शिक्षित, सुशिक्षित, अशिक्षित. कथेत मी एका बाईकडे पाहिलंच नाही, ती म्हणे गुरुजी तुम्ही मला दुर्लक्षित केलं. काय केलं? आता सांगा परीक्षित म्हणजे काय? एवढे क्षित तुम्हाला सांगितले, आता परीक्षित शब्दाचा अर्थ तुम्ही सांगा. कोणी सांगा. सांगता येईल का? मोठ्याने सांगा, मला ऐकू नये. परीक्षण केलं, परीक्षण केलं म्हणून परीक्षित, असंच ना? ठीक आहे. अजून काही सांगता येईल का हो कोणाला? लक्षात ठेवा, परीक्षित या शब्दाचा अर्थ आहे, खरा का खोटा तुम्ही सांगा. जन्माला येण्याच्या आधीपासून, आईच्या गर्भात असल्यापासून जन्माला येईपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्याला सतत परीक्षा द्यावी लागते त्याचं नाव काय? तुमचं वय किती काका? 80 ना? सांगा मला, परीक्षा संपली का? नाही संपली. आपण कोण आहोत? परीक्षित आहोत. आपल्याला असं वाटतं की 21व्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, आता परीक्षा नाही. 23व्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, परीक्षा नाही. माणसाला रोज काय द्यायची आहे? अहो रोज द्या सोडून. मृत्यू आला, प्राण गेले तरी डॉक्टर त्या शवाची काय घेतात? आहेत का गेलेत? आहेत की नाही? म्हणे आहेत अजून. काय घेतली? नाही म्हणे 10च मिनटं झालेत, गेलेत. मेल्यावरती सुद्धा काय? आणि जन्माला आल्यानंतर एक विधभर आपला देह असतो, डॉक्टर हातावरती घेतात, त्या बाळाला पालथं करून पाठीवर मारतात, त्याला रडवतात. तो शिंकतो की नाही? तो डोळ्यांची पापणी हलवतो की नाही? त्याची नाकपुडी हलते की नाही? त्याचा श्वासोश्वास चालतो की नाही? काय घेतली जाते? जन्मतः आणि मृत्यूसमयी परीक्षा. आणि जन्म मृत्यूच्या मध्ये जे आयुष्य आहे त्याच्यात सुद्धा काय?
ज्याला सतत परीक्षा द्यायची आहे त्याचं नाव परीक्षेत. मग खरं सांगा, आपण परीक्षेत आहोत की नाही हो? मान हलवा बरं. तुम्ही जर आज हलवली नाही तर उद्या बळजबरीने हलवेल आणि एकदा हलवल्यावर 10 रुपये दक्षिणा घेईल. आपण सगळेजण कोण आहोत? परीक्षित आहोत. आता दुसरी परीक्षिताची व्याख्या आहे का? परितः इक्षती, सारखं इकडे तिकडे पाहावं लागतं, त्याला परीक्षित म्हणतात. आपल्याला सारखं इकडे तिकडे पाहावं लागतं की नाही जीवन जगताना. शेजारच्याच्या मुलाचं लग्न झालं, माझ्या मुलाचं का होत नाही? सारखं तिकडे पाहिलं, इकडे पाहिलं, इकडच्या मुलीचं झालं, तिकडच्या मुलीचं झालं, माझ्या मुलीचं का नाही झालं? हिचं घर झालं, तिचं झालं, माझं का नाही झालं? हिच्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं, माझ्या नवऱ्याला प्रमोशन मिळालं, माझ्या नवऱ्याला का मिळत नाही? सारखं मनुष्य इकडे तिकडे पाहून स्वतःचं कंपॅरिझम करतो. परितः इक्षती, आहे की नाही? सारखं इकडे पाहायचं, तिकडे पाहायचं आणि स्वतःला दुःख करून घ्यायचं. इकडे तिकडे पाहून स्वतःला दुःख करून घेतो, त्याचं नाव परीक्षित. सांगा, आपण आहोत की नाही हो परीक्षित? मग ही त्या परीक्षिताची कथा नाही, ही याही परीक्षिताची कथा आहे. मग परीक्षित जन्माला आल्यानंतर तो आता 5 पांडवांना मिळून एकच नातू आहे. त्यांच्या घरात कोणीही पुरुष संतती नाही. मग भागवतात वर्णन केलंय की या परीक्षिताला रोज धर्मराज युधिष्ठिर, युधिष्ठिराचं नाव धर्मराज आहे माहिती आहे ना, त्याने परीक्षितीला मांडीवर घ्यावं आणि समग्र धर्माचा उपदेश करावा. आमचा परीक्षित धर्मज्ञ झाला. धर्माचं 1-2 तास शिक्षण घेऊन युधिष्ठिराच्या महालातनं तो बाहेर येत नाही, इतक्यात बलभीमाने असो उभं राहावं. हे परीक्षिता, नुसते पुस्तकं वाचून राज्य करता येतं का? चला व्यायाम शाळेत चला, राष्ट्र रक्षणासी व्यायाम मंत्र घ्यावा. त्याला आखाड्यात न्हावं, घाम येईपर्यंत कुस्ती खेळावी, लिटरभर बदामाचं दूध पाजावं, थंडाई पाजावी, आंघोळ करायला लावावी. शरीर बलदंड झालं. कोणाचं? परीक्षिताचं. अर्जुनाचा तर तो सख्खा नातू आहे. सामवेदाचा उपवेद असलेला धनुर्वेद शिकवला, नकुलाने गणित शिकवलं आणि सहदेवाने अश्वपरीक्षा शिकवली. हे कमी का काय? पांडवांचे कुलगुरू आहेत कृपाचार्य. त्या कृपाचार्यांकडे वेदशास्त्राचं शिक्षण घेतलं. आता कोणाकडे काय घेतलं तुम्ही विसरून जा. सोप्या भाषेत सांगतो, त्या काळात परीक्षित राजाला 6 ट्युशन्स होत्या. किती? किती ट्युशन्स? हे तुम्हाला मी विनोदाने सांगितलं नाही. वय वर्ष 1 ते 25 याला आमच्या धर्मशास्त्रात ब्रह्मचर्य आश्रम म्हटलेलं आहे. आणि या 1 ते 25 वर्षामध्ये पाहिजे तेवढी विद्या आणि पाहिजे तेवढं बल मिळवता येतं. म्हणून 1 ते 25 वर्षामध्ये शिक्षण घेताना हयगय करू नये, भरपूर शिकावं. आणि वयवर्ष 1 ते 25 मध्ये जो काही व्यायाम कराल, जो काही शरीर संपदा कमवाल, ती तुम्हाला आयुष्यभर पुरते. वयवर्ष 1 ते 25 मध्ये घेतलेली विद्या आणि वयवर्ष 1 ते 25 मध्ये घेतलेलं बल हे कधीपर्यंत पुरतं? आता आपण कितीही काजू बदाम पिस्ते आटीव दूध खाल्लं प्यायलं, आपल्याला काही बळ येणार आहे का हो? मी आजपासून नियम केला, म्हटलं अधिक महिना आहे, 10 जोर 10 बैठका मारू. आयुष्यात कधी मारल्या नाही. 50व्या वर्षी मारायला गेलो तर 4 ठिकाणी उसण भरली. कारण का? विनोद नाही सांगितला मी, व्यायामाची वेळ होती, टाळली तू. आता खूप वाटतं भागवत पाठ करावं, होत नाही. कारण जेव्हा शिकायला पाहिजे होतं तेव्हा शिकले नाही. म्हणून ब्रह्मचर्य आश्रमात बल आणि विद्या या 2 गोष्टीच ब्रह्मचर्य आश्रमात घ्याव्या. बाकी तिसरा उद्योग करू
नये. आता सोपं सांगतो. बल आणि विद्या ज्याने वय वर्ष 1 ते 25 मध्ये ग्रहण केली त्याला आयुष्यभर कशाचीही कमी पडत नाही. म्हणून शास्त्राने सिद्धांत सांगितला, खरकट्या बांधात दूध ठेवलं तर ते नासतं. मुलं कशाने नासतात? लाडाने मूल नासे. मुलगा कशाने नासतो? लाड केलं ना, माझा मन्या, माझा पाम्या, माझा बाप्या, माझा बाळ्या, तर तो बल आणि विद्या दोन्ही येत नाही. परिणाम त्याच्याही आयुष्याचं नुकसान आणि आपल्या डोळ्यासमोर आपला पुत्र कर्तृत्व संपन्न झालेला दिसत नाही. भागवतात स्वच्छ लिहिलं की वयवर्ष 1 ते 25 पर्यंत मुलांवरती दया माया दाखवू नये. काय सांगितलं मी? ज्याने दया माया दाखवली नंतर ते आयुष्यभर काय करतात? पश्चात्ताप करतात. मग प्रसंग आहे का? पांडवांना काही 25 पुत्र नाहीत, एकुलता एक आहे, तोही नातू आहे, दुधावरची साय आहे. त्यांनी किती लाड करायला पाहिजे होतं, केलं नाही. तेव्हा परीक्षित राजा घडला. मग हा परीक्षित राजा विद्या विनय संपन्न झाला. मग याचं वय फार नाही, 19 वर्षाचं झालं. पांडवांना आता लग्नाची घाई होऊ लागली, कारण त्यांच्या घरात बरेच दिवस झाले काही नाही, शुभकार्य नाही. मग उत्तरा त्याची आई तिला बोलवलं, म्हणे अगं या परीक्षितीचा विवाह करायचा आहे, एखादी चांगली सुलक्षणा मुलगी तुझ्या पाहण्यात आहे का? म्हणे आहे. म्हणे कोण? म्हणे माझा भाऊ उत्तर. मी उत्तरा, तो कोण? त्याची मुलगी आहे, तिचं नाव इरावती. सुकुलोद्भवा, चांगल्या घरात जन्माला आली आहे. सुलक्षणा, चांगल्या लक्षणांनी युक्त आहे. आणि गृहकुशला, घर काम करण्यात पटाईत आहे. इतकी सुंदर मुलगी माझ्या पाहण्यात नाही. पांडवांनी नकार द्यायचं कारणच नाही, होकार दिला. परीक्षित राजाच्या कानावर घातलं. परीक्षित राजाने सांगितलं, महाराज तुमच्यासाठी मी विवाह करतो. मी नाही म्हणत नाही, पण विवाह झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज तुमच्या हातून मला राजसूय यज्ञ करायचा आहे. काय करायचा आहे? राजसूय यज्ञ कोणी करायचा असतो? तर ज्याचा राज्याभिषेक झाला त्याच राजाने. पण त्याच्यासाठी नियम आहे, त्याला पुत्र जिवंत असावा लागतो. मग 5ही पांडवांना पुत्र नाही. मग परीक्षित राजा म्हणतो, मी तुमचा पुत्र असं समजून तुम्ही हा राजसूय यज्ञ करा. 2 भाऊ असतात, एका भावाला 2 मुली असतात, एका भावाला 2 मुलं असतात. 2 भावंडांमध्ये सामंजस्य असेल तर तो एक भाऊ काय म्हणतो, अरे मला 2 मुली आहेत, एका मुलीचं कन्यादान तू कर. ऐके नाही. पण सामंजस्य असेल तर, नाही तर दोन्ही कन्यांचा अधिकार त्याला आहेच, त्याच्याच मुली आहेत. पण दुसऱ्या भावाला काय वाटतं? वाईट वाटतं. पण तुम्ही याने म्हणायला पाहिजे होतं. मग पांडवांना सुद्धा वाईट वाटणार की आपल्याला पुत्र नाही म्हणून राजसूय यज्ञ नाही. पांडवांना आनंद व्हावा, मी तुमचा पुत्रच आहे असं त्यांना वाटावं म्हणून परीक्षित राजाने अट घातली, माझं लग्न होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून 90 दिवस चालणारा राजसूय यज्ञ संपन्न करा. पांडवांनी नकार दिला नाही. परीक्षित राजाचं विवाह झाला इरावती बरोबर आणि दुसऱ्या दिवसापासून 90 दिवस चालणारा राजसूय यज्ञ प्रारंभ झाला. कोण आलो होतो या राजसूय यज्ञाला? भागवतात यादी दिली. सगळ्या देवदेवता, यक्ष, किन्नर, नग, नाग, अप्सरा, देवर्षी, राजर्षी, महर्षी, योगर्षी, अमर्षी, अमलात्मा, विमलात्मा, महात्मा, संत आणि सज्जन, हे सगळे जण आले होते. पण भागवतात काय लिहिलं? कोजागिरी पौर्णिमा माहिती आहे ना तुम्हाला? त्या पौर्णिमेचं काय वैशिष्ट्य आहे सांगता येईल का कोणाला? दूध प्यायचं, बरोबर. अजून खगोलशास्त्रीय दृष्ट्या त्या दिवशी आकाशात 365 दिवसांमध्ये
एवढं टिपूर चांदणं कधीही पडलेलं नसतं, एवढं टिपूर चांदणं कधी पडतं सांगा? कोजागिरी पौर्णिमेला. पण त्या चांदण्याची शोभा आपल्याला समजत नाही, कारण त्या दिवशी आकाशात त्या चांदण्यांना खाऊन टाकतो कोण? चंद्र. आलेत एवढे जण, देव देवता यक्ष किन्नर, पण सगळ्यांची शोभा एकामुळे नष्ट झाली, कारण असा तेजस्वी परमपुरुष त्या सभेमध्ये होता. त्याचं नाव गोपाल कृष्ण भगवान की. पांडवांनी यज्ञाची सुरुवात केली, अग्रपूजा. आपण आज भागवताची सुरुवात केली, गणपतीची अग्रपूजा केली. केली की नाही? का डायरेक्ट सुरू केलं? तसं राजसूय यज्ञाला अग्रपूजा कोणाची केली? श्रीकृष्णाची. आणि आनंदाने 90 दिवस राजसूय यज्ञ झाला. सगळ्या देवदेवता निघून गेल्या. पांडवांनी भगवंतांना थांबवून घेतलं. म्हणे देवा तूही गेला तर आमचं घर रिकामं होईल. भगवंत 1 महिना राहिलेत. आता भगवंत महिना झाल्यानंतर द्वारकेला जायला रथात जाऊन बसलेत आणि भगवंतांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. भगवंत रथ सुरू होणार इतक्यात पांडवांना सांगतात, पांडवांनो इतके दिवस माझी ख्याती होती, द्वारकेचा राणा पांडवा घरी. काही झालं की मी तुमच्या घरी यायचो, आता मी परत कधीही हस्तिनापूरमध्ये येणार नाही. म्हणे का? आमचं काही चुकलं का देवा? म्हणे नाही, मला सुद्धा 16,108 राण्या. मलाही पुत्र म्हणजे मुलं आहेत, पौत्र म्हणजे नातू आहे, राज्य आहे, प्रजा आहे. माझी साक्षात जगदंबा जगज्जननी लक्ष्मी रुक्मिणी नावाने माझ्याबरोबर नांदते. सोन्याची द्वारका आहे, आपी स्वर्णमयी द्वारका. आता मला त्यांच्यात रमावं असं वाटतं. म्हणे मग देवा आम्हाला हे सांगून दुःख का दिलं? जायचं यायचंच नाही म्हणजे प्रश्नच मिटला नसता. तू हे सांगून चालला म्हणजे आम्हाला काय होणार? दुःख होणार. आपण कोणाकडनं बाहेर पडलो घराच्या तर त्याला वाईट वाटू नये म्हणून सांगतो मी परत येईन बरं का, म्हणतो की नाही? पण इथे भगवंत काय सांगून चाललाय? मी परत येणार नाही. हे दुःखकारक आहे की नाही? मग भगवंतांनी असं म्हणताना समारोप सुंदर केला. म्हणे युधिष्ठिरा मला द्वारकेत काही कमी नाही. नाही म्हणायला एक कमी आहे. म्हणे काय? म्हणे मला मित्र नाहीत. अगदी बोटावर मोजण्या इतके मित्र आहेत, पण त्यातही अर्जुनासारखा कोणी नाही. म्हणून मी अर्जुनाला घेऊन जाऊ का? युधिष्ठिराने होकार दिला. भागवत सांगतोय तुम्हाला, आज भगवंत द्वारकेला गेले आणि मग दुसऱ्या दिवशी 1 अक्षोहिणी सैन्य घेऊन अर्जुन द्वारकेला गेला. दोघे बरोबर गेलेले नाहीत. हे तुम्हाला का सांगितलं मी? तर 2 मंत्री रस्त्याने जातात तर वेगवेगळ्या गाडीत बसतात, कारण त्यांचा तो प्रोटोकॉल असतो. काय असतो? अर्जुनाचं सैन्य निराळं, भगवंतांचं सैन्य निराळं, प्रत्येक देशाचे द्वारकेशी असलेले संबंध निराळे, हस्तिनापूरशी असलेले संबंध निराळे. आहे की नाही? आपला पाकिस्तानशी जसा संबंध आहे तसा आपला शेजारच्या देश नेपाळचे पाकिस्तानशी तसेच संबंध असतील असं सांगता येईल का? नाही. प्रत्येक देशाचं धोरण निराळं, प्रत्येक देशातला प्रत्येक देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा. हे राज्यशास्त्र आहे भागवतातलं. भगवंत वेगळ्या रस्त्याने गेले, अर्जुन वेगळ्या रस्त्याने गेला. 7 महिने झालेत अर्जुनाला जाऊन. किती महिने? आणि 1 दिवस अर्जुन परत आला. पण जाताना रथात गेला होता, येताना रथविहीन आला. जाताना पायात चरण पादुका होत्या, चपला येताना नव्हत्या. जाताना डोक्यावर मुकुट होता, येताना नव्हता. जाताना गांडीव धनुष्य होतं, येताना नव्हतं. अर्जुनाचा एकदाही पराभव आजपर्यंत झालेला नाही. त्या पांडवांमधला श्रेष्ठ पांडव अर्जुन, त्याच्या आज शरीराला अनेक जखमा झालेल्या आहेत, चेहरा रडवेलेला आहे. हस्तिनापूरला परत आला.
युधिष्ठिराने विचारलं, अर्जुना का रडतोस आणि तुझी ही अवस्था कशामुळे झाली? अर्जुनाने रडायला सुरुवात केली आणि रडत रडत सांगू लागला, वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येने अपहृतम तेजम देव विस्मापनम महत्. आपला सहावा बंधू हरी श्रीकृष्ण आपल्याला सोडून निजधामाला गेला. भगवंतांनी देहत्याग कसा केला हे अर्जुनाने सांगितलं. भगवंत निजधामाला गेला हे क्रियापद ऐकण्याच्या आधी कुंतीने प्राण सोडले. कोणी प्राण सोडले? तिने क्रियापद ऐकलं. भगवंत निजधामाला गेला ऐकण्यासाठी ती जिवंत राहिली नाही. भागवतात उदाहरण आहे, भगवंतांचा विरह सहन झाला नाही, कुंतीने प्राण सोडले. रामायण साक्षीदार आहे, रामाचा विरह सहन झाला नाही, दशरथाने प्राण सोडले. याला म्हणतात प्रेम. मोठ्याने सांगा, काय म्हणतात? आपण वर्तमान काळात नवरा बायकोला म्हणतो, बायको नवऱ्याला म्हणते. आमचं एकमेकांवर काय आहे? प्रेम आहे. मुलगा वडिलांना म्हणतो, मुलगी वडिलांना म्हणते, वडील मुला मुलीला म्हणतात. काय आहे? प्रेम आहे. पण आपलं प्रेम खोटं. मी तुम्हाला विनोद सांगत नाही, मी भागवतच सांगतोय, सत्य कथन करतोय. आपण प्राण सोडले. आपली पत्नी, आपला पती, आपला पुत्र, आपली कन्या, आपला जावाई तास 2 तासाने पिठलं भात का होईना खातात. आपल्यासाठी जग थांबतं का हो क्षणभर? क्षणभर जग थांबत नाही. विरह फक्त 2 जणांना झाला, एक कुंती आणि दुसरा राम. म्हणून भागवतात या दोघांना 11 स्कंदामध्ये शेवटच्या दिवशी नमस्कार केला. त्यांचं प्रेम विशुद्ध प्रेम होतं. कसं प्रेम होतं? आपलं प्रेम कसं? याला बायकांच्या भाषेत चटक हो म्हणतात. माहिती आहे का तुम्हाला? चची भाषा. चटक हो, खोटं खोटं. तास 2 तास फक्त रडायचं, पण बाकी नित्य नियमाने जीवन जगायचं. भागवतात या दोघांचं कौतुक केलं. पांडवांनी तात्काळ निर्णय घेतला, आई मेली नाही, आपल्याला धडा देऊन गेली. भगवंत नसेल तर आपणही जिवंत राहण्यात अर्थ नाही. आईची उत्तरक्रिया 13व्या दिवसापर्यंत केली. पांडवांनी कृपाचार्यांना 14व्या दिवशी बोलवून घेतलं. परीक्षित राजाचा राज्याभिषेक केला आणि पांडव सदेह, मी फक्त तीर्थांचे नावं सांगतो बरं का, ऐका. हस्तिनापूर नगरीतनं शुकताल, शुकतालवर्ण हरिद्वार, हरिद्वारवर्ण ऋषिकेश, ऋषिकेशहून कर्णप्रयाग, देवप्रयाग, हरिप्रयाग, दत्तप्रयाग, सोनप्रयाग, त्रियुगी नारायण, गौरी कुंड आदी तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेत घेत केदारनाथ पर्वतावरती गेले. केदारनाथाच्या शिवलिंगाला आलिंगन दिलं. आपण जीव आहे, तो शिव आहे. जीव शिवाचं काय करायचं असतं? ऐक्य करायचं असतं. तुम्ही जर केदारनाथला गेले तर आजही पांडवांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं तर ते दर्शन घेण्याच्या आधी जिथे स्नान केलं ते पांडव कुंड आहे आणि द्रौपदीने स्नान केलं ते द्रौपदी कुंड आहे. केदारनाथाच्या ठिकाणी साक्षात शिवशंकरांनी दर्शन दिलं. पांडवांना आज्ञा दिली, तुम्ही बद्रिकाश्रमी जा. पांडव आणि द्रौपदी बद्रीनारायणाला आलेत. तिथे श्री उद्धव महाराज की जय. उद्धव महाराजांचं दर्शन झालं. उद्धवांच्या हातात भगवंतांच्या चरणपादुका होत्या. अंतकाळी भगवंतांनी आपल्या चरणपादुका कोणाकडे दिल्या? नीट ऐका. उद्धवांना सांगितलं की या चरणपादुका तू 1 युग सांभाळायच्या. किती? 4 दिवस नाही, 8 दिवस नाही, पूर्ण कलियुग. आजही बद्रीनाथ क्षेत्री उद्धव महाराजांचं प्रत्यक्ष वास्तव्य. मी खात्रीलायक कशावरनं सांगतो तर आत्ता 60-70 वर्ष जुनी गोष्ट आहे. तुमच्या ठाण्याचे
तत्वज्ञान विद्यापीठाचे परमपूज्य स्वाध्याय प्रणतेचे पांडुरंग शास्त्री आठवले यांना उद्धव महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. त्यांचं पुस्तक आहे ऋषीस्मरण, मिळालं तर अवश्य वाचा. आजही उद्धव महाराज सत्पात्री व्यक्तीला बद्रीनाथ क्षेत्री काय देतात? दर्शन देतात. म्हणून 12 महिने बद्रीनाथला राहणारे ऋषी आहेत. 6 महिनेच बद्रीनाथ उघडं असतं ना, पण काही जण 12 महिने राहतात, प्रतिकूल परिस्थितीत राहतात. कोणाचं दर्शन व्हावं म्हणून? त्या उद्धव महाराजांचं दर्शन पांडवांना झालं. चरणपादुका पाहिल्यात, उद्धवाने सांगितलं म्हणून पुढे गेलेत. पुढे गेल्यानंतर श्री बद्रीनारायण भगवान की बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. तिथून सरस्वती नदीच्या तीरावर महर्षी वेदव्यासांचं दर्शन घेतलं. सरस्वती नदी ओलांडायची, कशी ओलांडणार? बलभीमाने दगड टाकला. आजही तिथे भीमशिला आहे, पाहिली असेल. ती ओलांडली, पांडव पलीकडे गेले. आता परत तीर्थांचे नाव सांगतो, ऐका. पलीकडे गेले अष्टवसु तीर्थ, वसुधारा तीर्थ, चक्रतीर्थ, सूर्य पर्वत, सूर्य तीर्थ, अलकावती पर्वत, अलकावती तीर्थ, चंद्र पर्वत, चंद्र सरोवर करत 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 पांडव चक्रतीर्थावरती आलेत. डाव्या बाजूला वळालेत. तिथे त्यांना सतोपंथ नावाचा रस्ता दिसला. कुठला? सतोपंथ. आणि त्या रस्त्याला लागलेत पांडव. 7 पायऱ्या दिसल्यात. त्या 7 पायऱ्यांना म्हणतात स्वर्गरोहिणी. त्या 7 पायऱ्या चढून 5ही पांडव सदेह स्वर्गामध्ये गेले. पांडव कसे गेले? मोठ्याने सांगा. सदेह. द्रौपदी कशी गेली? सदेह. आणि धर्मराज युधिष्ठिराचं कुत्र कसं गेलं? सदेह. 7 जण देह घेऊन स्वर्गात गेले. कलियुगात हीच चमत्कृती करून दाखवली देहूचे संत. त्यांचं नाव तुकाराम महाराज की. ते सांगून गेलेत, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आता नाही जाणे येणे, सहज खुंटले बोलणे. आजीवरी होतो तुमचे गावी, आता कृपा असो द्यावी. राम कृष्ण विठ्ठल बोला, तुका जातो वैकुंठाला. गोपाल कृष्ण भगवान. असं सांगून जाता आलं पाहिजे, आम्ही जातो अमुच्या गावा. नवरा मेला की बायकोची तक्रार असते, न सांगता गेले. कोणी मनुष्य गेला तर त्या नवऱ्याची बायकोची तक्रार आहे, काय आमचे हे गेले, कसे गेले. सांगून जायचं. कोणासारखं? तुकाराम महाराजांसारखं. कधी सांगता येईल? तेवढी भक्ती केली तर. मृत्यू हा सोहळा झाला पाहिजे. तुकाराम महाराजांचा मृत्यू सोहळा झाला, पांडवांचा मृत्यू सोहळा झाला. आता परीक्षित राजाचं राज्य सुरू झालं. परीक्षित राजाने 36 वर्ष राज्य केलं. किती वर्ष? पण एक दिवस वेषांतर करून एका नगरीतनं दुसऱ्या नगरीत जात असताना त्याला प्रत्यक्ष पृथ्वीचं दर्शन झालं. प्रत्यक्ष धर्माचं रक्षण झालं. पृथ्वी गायीच्या रूपात होती आणि धर्म बैलाच्या रूपात होता. पृथ्वी क्षीण झालेली होती. क्षीण म्हणजे काय? अशी गाय की जिला महिनाभर कोणी चारा पाणी दिलेलं नाही. आणि धर्म बैल सुदृढ होता, पण त्याला 4 पाय होते, पैकी 3 पाय कोणीतरी कापलेले होते. भागवतात सांगितलंय धर्माला 4 पाय आहेत. 4 पायांवर धर्म उभा राहतो. सत्य, पवित्रता, दया आणि दान. सत्ययुग संपलं, सत्य नावाचा पाय घडून पडला. रामावतार झाला, त्रेतायुग संपलं, पवित्रता संपली. कृष्णावतार झाला, तो संपला, द्वापर युग संपली, दया संपली. आता कलियुगात फक्त दान धर्म नावाचा पाय शिल्लक आहे. पण परीक्षित राजाला सांगितलंय की एका पायावर धर्म उभा राहू शकत नाही.
मग गाय बैलाची ही अवस्था कोणी केली? कारण त्याला तोपर्यंत समजलं नव्हतं हा धर्म आहे, ही पृथ्वी आहे. तो त्यांना गाय बैल समजायचा. म्हणून परीक्षित राजा एका झुडपामागे लपून राहिला. ही कथा बारकाईने ऐका. आणि राम प्रहरी ही घटना आदल्या दिवशी संध्याकाळची रात्रभर लपून राहिला. आणि सकाळी सकाळी त्याला काळ्या कुट्ट पुरुषाचं दर्शन झालं. तो पश्चिमेकडून पूर्वेकडे येत होता. कुठून येत होता? पश्चिमेकडून. गायीचं रक्त पीत होता. परीक्षित राजाला संताप आला. त्याने धनुष्याला बाण लावला. तो काळा पुरुष घाबरला. परीक्षित राजाच्या पाया पडू लागला. परीक्षिताने सांगितलं, आमच्या पांडवांच्या वंशाचं वैशिष्ट्य आहे, आमचे पाय जर धरले तर आम्ही कोणावरही शस्त्र चालवत नाही. तुला अभय आहे, पण खरं सांग तू कोण? त्या पुरुषाने सांगितलं, महाराज आजपासून कलियुग सुरू झालं, माझं नाव कली. परीक्षित राजाने सांगितलं, माझ्या राज्यात यायचं नाही. म्हणे यायचं नाही, जायचं नाही असं नाही महाराज, मी काळ आहे, मी आलो की आलो, घड्याळात 3 वाजले की वाजले. मला खूप वाटतं संध्याकाळचे 5 वाजू नये, पण राहणार आहे का? वाजणारच आहेत ते, तो काळ आहे. मग परीक्षित राजाने सांगितलं की कली काळ आहेस तू, तुला राहिला 4 ठिकाणं देतो. याद राख, ते 4 ठिकाणं तू सोडून राहिलास तर. कलीला राहिला 4 ठिकाणं दिलेत. द्यूतम पानम स्त्रियसूनु यत्रा धर्मश्चतुर्विधा. जिथे जुगार खेळतात, द्यूत, माझ्याकडे बघा, द्यूत खेळतात तिथे वास्तव्य कोणाचं? कलीचं. पानम, जिथे दारू पितात त्या ठिकाणी वास्तव्य कोणाचं? स्त्रिया, ज्या ठिकाणी स्त्री तिचा पवित्र देह विक्रय करते, वेश्या, तिथे वास्तव्य कोणाचं? आणि असूनु, जिथे निरपराध मुक्या प्राण्यांना मारलं जातं, कत्तलखाना, तिथे वास्तव्य कोणाचं? म्हणून शहाण्या माणसांनी या 4 ठिकाणी जाऊ नये. 100 वर्ष परमार्थ केला आणि 1 क्षण इथे व्यतीत केला. मनुष्याचा 100 वर्षाचा परमार्थ काय होतो? 0. सापशिडीचा खेळ माहिती आहे ना. 1 ठिकाणी मागितलं म्हणून कलीला परत वास्तव्य दिलं. पुनश्च याच्यमानाय जात रूपम अदात प्रभू. वाईट धनात, वाईट सोन्यात वास्तव्य दिलं. जे सोनं कष्टाने मिळवलेलं नाही, लुबाडलेलं आहे, त्या सोन्यात धनात वास्तव्य कोणाचं? मोठ्याने सांगा, कलीचं. मग परीक्षित राजाला असं वाटलं, मी काळाला हरवलं, मी सांगेल तिथे तो राहणार, म्हणजे जिंकलं कोण? मी. परीक्षित राजाने रथ बोलवला. रथात त्या गाईला, कोण काय बोललो आपल्याला नाही ना, काय गाईला बैलाला ठेवलं आणि परीक्षित राजा त्या रथाच्या मागून चालू लागला विजयी वीराप्रमाणे. पण पाठी मागून तो कली, माझ्याकडे बघा, पाठमोऱ्या परीक्षितीला पाहतो आणि तलवार उगारतो आणि त्या पाठमोऱ्या परीक्षितीला दाखवतो, हे परीक्षिता, समोरासमोर नाही बरं का, कुठून? मला राहिला 4 ठिकाणं देतोस काय? अरे जा, कलियुगातला कलीचा पहिला घास तूच असशील, म्हणजे उद्घाटनच तुझ्या हातून. पण त्याला संधी मिळत नव्हती. 1 दिवस संधी मिळाली. परीक्षित राजाने जरासंधाचा मुकुट घातला आणि जरासंध पापी होता. पापी माणसाचा मुकुट, तोही सोन्याचा, त्यात वास्तव्य कोणाचं? भागवतात नाही लिहिलं, पण आपण समजायला हरकत नाही. तो कली मुकुटातनं डोक्यात गेला. आहे संस्कृतमध्ये म्हण, पण आपण मराठीत वापरतो, विनाशकाले विपरीत बुद्धी. ही म्हण संस्कृतमधली बरं का, पण आपण मराठीत बोलतो. रोज देवदर्शन, देवपूजन, साधू संतांच्या दर्शनाला जाणारा राजा त्या दिवशी शिकारीला गेला. याला म्हणायचं विनाशकाले. शिकार तर मिळाली नाही. भूक लागली 12 वाजता.
शमीक ऋषींच्या आश्रमात गेला. जंगलात ऋषीमुनी राहायचे, शमीक ऋषींचा आश्रम होता, पण ते ध्यानस्थ बसलेले होते. रोजचा परीक्षित असता तर त्याला असं वाटलं असतं, अरे काय ब्रह्मनिष्ठ ऋषी आहे, ध्यान लावून बसलेत. पण आज डोक्यात कोण होता? म्हणून त्याने संशय घेतला, मला अन्न पाणी द्यावं लागेल म्हणून समाधीचं नाटक करतात. यांची परीक्षाच घेऊन टाकू. दूध का दूध, पाणी का पाणी म्हणून धनुष्याचा बाण काढला. वनप्रदेश होता, कधी काळी मेलेला सर्प तिथे होता, तो बाणाने उचलला आणि त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. कसा सर्प आहे? मृत. पण मृत जरी असला तरी सर्पाला पाहिल्यावर आपण काय होतो? पण शमीक ऋषींची समाधी खरी होती. ते शांत बसल्यात. परीक्षित राजाला लक्षात आलं, अरे समाधी खरी आहे. त्याने नमस्कार केला, रथात बसला, निघाला, पण गळ्यात घातलेला सर्प काढायचा विसरला. त्याचा रथ बाहेर जातोच आहे आश्रमातनं, इतक्यात कौशिकी नदीच्या तीरावरनं शमीक ऋषींचा पुत्र शृंगी ऋषी येत होता. अरे हा तर परीक्षितीचा रथ आहे, तो वडिलांना भेटायला आला का काय? मग माझे वडील तर समाधीत होते, याने समाधी तर भंग केली नाही ना. पाहायला गेला वडिलांना, समाधी दिसली की समाधीत आहेत, पण गळ्यात काय दिसला? सर्प दिसला. अरे हा सर्प वडिलांच्या गळ्यात कसा? क्षणभर डोळे मिटले, अंतर्ज्ञानाने जाणलं. शब्द नीट ऐका, या परीक्षिताने माझ्या वडिलांची परीक्षा घेतली. आता याची परीक्षा आपण घेतली पाहिजे, ऐके नाही? लक्षात ठेवा, तुमचं माझं काही झाले दोनला दोन शब्द, तर तुम्ही मला काय म्हणाल, तू एवढं बोलला, आता मी तुला दोन शब्द बोलतो. तुझी पाळी झाली, आता कोणाची? माझी पाळी. पाळी दोघांना द्यावी लागेल ना, युद्ध असेल तर. त्या शृंगी ऋषीने कमंडलूचं पाणी हातात घेतलं आणि पाठमोरा परीक्षित ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याला पाणी शिंपडलं. ते पाणी शिंपडताना म्हणतोय, इति लंघित मर्यादम तक्षकम सप्तमे हनी दक्षति स्म कुलांगारम नोदितो मे तदद्रुहम. हे कुलकलंकी कुलांगार परीक्षित राजा, तू तुझी मर्यादा उल्लंघन केली. कुठली? तर परीक्षा घ्यायला हरकत नाही, पण परीक्षा घेण्याचा तुला अधिकार कुठून सिद्ध झाला? ऐके नाही? तुम्ही भागवतातली माझ्या एखादा श्लोक विचारून परीक्षा घ्यायला हरकत नाही, तुमचा तो अधिकार आहे. पण तुम्ही परीक्षा घेतल्यावरती मला सुद्धा तुमचा परीक्षा घेण्याचा काय? मग मी तुम्हाला म्हणेन की 4 संस्कृतच्या विभक्ती प्रत्यय मला सोडून दाखवा. तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देतो, माझ्याही प्रश्नांना तुम्ही काय दिले पाहिजे मग? आणि तुम्ही नाही दिले म्हणे, चेव मला तर काही येत नाही, मग इथे कशाला माझी परीक्षा तू घेतली? तुला जर अधिकार नव्हता तर तू परीक्षा घेण्याचं कारण नव्हतं. तुझी मर्यादा उल्लंघन केली म्हणून माझ्या वडिलांच्या गळ्यात मृत सर्प घातलास ना, त्या सर्प प्रजातीचा राजा तक्षक नाग आजपासून 7व्या दिवशी तुझ्या जवळ येईल. तुला काय करेन? दंश करेन. स्त्रियांना शब्द समजतो म्हणून माझ्या वडिलांची तर तू इन्स्टंट परीक्षा घेतली, तात्काळ. पण मी तुला 7 दिवस देतो, जा स्वतःचं कल्याण करून घे. आणि रडू लागला. परीक्षित राजा निघून गेला. शृंगी ऋषी रडतोय. शमीक ऋषींची समाधी भंग पावली. त्याने विचारलं, म्हणे का रे, काय रडतोस? सगळा प्रकार सांगितला. शमीक ऋषी वयाने मोठे आहेत, परिपक्व आहेत ना, मॅच्युअर्ड. त्यांनी फार मोठं तत्वज्ञान सांगितलं. म्हणे ज्यांच्याकडनं मोठे मोठे कामं करून घ्यायचे असतात त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे काय करायचं असतं? मोठं काम करून घ्यायचं असेल तर छोट्या गोष्टींकडे काय करायचं असतं? दुर्लक्ष करायचं असतं. ही राजनीती आहे. 550 वर्ष प्रभू रामचंद्र ऊन वारा पावसामध्ये तंबूत होता. कुठे? अयोध्येला. त्याला मंदिर नव्हतं.
मग आपल्या राजाकडनं आपण मोठं काम करून घेतलं, मग त्याची छोटी चूक आपण काय करायला पाहिजे सांगा? माफ करायला पाहिजे. कारण त्याने 550 वर्षात कोणी करून दाखवलं नाही, ते करून दाखवलं. भारत स्वतंत्र झाला, 77 वर्ष झाले. आपल्या देशात 2 निशाण, 2 प्रधान होते, 370 कलम. हटवता येत नव्हतं. याने फार मोठं काम करून दाखवलं. मग त्याच्या छोट्या चुकांना काय केलं पाहिजे? ही राजनीती आहे. मी तुम्हाला राजकारण सांगत नाही, तुम्ही माफ करा करू नका हेही सांगत नाही. मी फक्त तुम्हाला राजकारण सांगतो. काय सांगतो? कारण राजकारणात 100% स्वच्छ चारित्र्याचा मनुष्य सापडणं शक्य नाही. मग आज कोणाला तरी निवडायचंय, मग मला निवडा. कारण का? मी 100% वाईट नाही, मी 98% वाईट आहे, मग 2% मी चांगला आहे. मग मला बसवलं तर तुम्ही आता शांत बसू नका. दुसरा मनुष्य शोधून काढा की तो 3% चांगला असेल. त्याला बसवल्यावर परत मनुष्य शोधा कसा 4% चांगला असेल. तुम्हाला सगळा मनुष्य अगदी देवासारखा एकदम कसा सापडेल? मग मोठे मोठे कामं करून घ्यायचे असतील तर छोट्या छोट्या चुकांकडे काय करायचं असतं? दुर्लक्ष करायचं असतं. शमीक ऋषी सांग. तुम्हाला गंमत सांगतो. एक दिवस भागवत करून मी घरी आलो. आता हे अधिक महिना आहे म्हणून मी घरी आहे, नाहीतर मी महिना दिवस बाहेर गावी. आता मी 1 जूनला अयोध्येला कथेला जाणार, ते 17 जुलैला घरी येणार. कधी? 47 दिवस कुठे आहे मी? बाहेरगावी. असंच बाहेरगावी आलो आणि घरी आल्यानंतर खोलीत बसून चहा पीत होतो. आमची मोलकरीण आली, तिने घर झाडलं आणि पोचा म्हणतात ना मारायला आली, आणि तिने एक कोपरा 5x5चा पुसला नाही. आमचा हॉल बराच मोठा आहे. तुम्ही जर आले त्र्यंबकला तर पाहायला मिळेल तुम्हाला. नवीन घर बांधलं मी. 24x38चा हॉल आहे. त्याला आम्ही ओसरी म्हणतो. त्याच्यातला 5x5चा तिने झाडला नाही, पुसला नाही. मी त्या बाईला रागवायला लागलो, ही काय पद्धत आहे का? असं कुठे घर झाडतात का? रोज असंच काम करते का? तुला काही समजत नाही का? तू फुकट पगार घेते का? स्वयंपाकघरातनं बायको आली आणि मला उलटं रागवायला लागली आणि खबरदार तिला बोलाल तर. तिने घर झाडलं नाही तरी बोलायचं नाही. माझी ती सख्खी बहीण आहे असं समजा. तिने काम केलं नाही तरी तिला रागवायचं नाही. मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं ही बायको कधी मोठ्या आवाजाने बोलत नाही, आज मोलकरणी समोर बोलली. थोड्या वेळाने मोलकरीण निघून गेली. ती बायको आली. अहो म्हणे महाराज, तिने 5x5चा कोपरा झाडला नाही, मी झाडते. तुम्ही रागवलात किती? ती जर उद्या आली नाही तर सगळा हॉल मला झाडावा लागेल. 5x5चा झाडलेला परवडला. मोठं काम करून घ्यायचं असेल तर छोट्या कामाकडे काय करावं लागतं? ही राजनीती आहे. मग शमीक ऋषींनी शृंगी ऋषीला ते समजून सांगितलं. आपल्या शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं, जा परीक्षितीला सावध कर. परीक्षित राजाला तोपर्यंत पश्चाताप नव्हता, पण तो राज मंदिरातनं अंतर्गृहात गेला, मुकुट काढला, मुकुटाबरोबर कली निघून गेला. आता परीक्षित राजा पश्चाताप व्हायला लागला. पश्चाताप म्हणजे काय? पश्चात बुद्धी. घटना घडून गेल्यानंतर झालेली बुद्धी, हिला म्हणायचं पश्चाताप. तेवढ्यात ते गुरूंचे पुत्र आलेत. सांगितलं, आजपासून 7व्या दिवशी तुम्हाला मृत्यू येणार आहे. म्हणे का? म्हणे तुम्ही असं कृत्य केलं त्याचं हे शाप. भागवतात स्वच्छ लिहिलेलं आहे. परीक्षित राजाला दुःख झालं नाही, आनंद वाटला. काय वाटला? 7व्या दिवशी मृत्यू येणार आहे म्हटल्यावर आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? मनुष्य घाबरून जायला पाहिजे. परीक्षित राजा घाबरला नाही, दुःख व्यक्त केलं नाही, आनंद व्यक्त केला. कारण भागवतात परीक्षित राजाचं कौतुक केलं. काय कौतुक केलं? की बा मनुष्या, तू जर कर्म करायला घाबरला नसशील तर कर्माचं फळ भोगायला घाबरू नको. तू घाबरायला कधी पाहिजे होतं? कर्म करता. तेव्हा घाबरला का तू? मग आता कर्माचं फळ भोगण्याची वेळ आल्यावर का घाबरतो?
एक मनुष्य होता, सारखं खोकल्याची उबळ यायची. त्याला डॉक्टरांकडे नेलं, त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर सांगितला. मग त्याला लगेच टाटा मेमोरियलला नेलं मुंबईला. डॉक्टरांनी स्वच्छ सांगितलं, पेशंटसमोर डॉक्टर सांगत नाही पण याला सांगितलं. तो डॉक्टर भागवत सांगणारा ऐकणारा होता. त्याने सांगितलं म्हणे फर्स्ट स्टेज नाही, सेकंड स्टेज नाही, थर्ड स्टेज नाही, फोर्थ स्टेज आहे म्हणे. 15 दिवसात तुम्ही नारायणाकडे जायचं. तो मनुष्य गयावया करायला लागला. अहो म्हणे मला वाचवा. म्हणे तुम्हाला वाचवायचं का नाही हा नंतरचा विषय, हा झाला का माहिती आहे का म्हणे. म्हणे काय, खरं सांगा सिगरेट कधीपासून पितात. म्हणे 55 वर्ष झाले पितो. म्हणे त्याचा हा काय आहे परिणाम. त्या माणसाने कान बगरले. म्हणे आईची शपथ आजपासून सिगरेट पिणार नाही. पण मला डॉक्टर म्हणतात आईची शपथ मी तुला घालतो 4 नाही 10 सिगरेट पी, पण तुला मी वाचवणार. का, तू कर्म करायला घाबरला का. 55 वर्ष तुला कोणीतरी तर म्हटलं असेल ना सिगरेट सोड, तू सोडली का. चौकात जाऊन उभा राहून लहान मुलांसमोर सिगरेट पिली, कर्म केलं. मग आता फळ भोगण्याची वेळ आल्यावर का घाबर. लक्षात येत आहे का. सिगरेट पिण्याचं उदाहरण महत्त्वाचं नाही, फळाचं उदाहरण महत्त्वाचं आहे. की मनुष्य कर्म करतो पण कर्माचं फळ भोगण्याची वेळ आली की घाबरतो. परीक्षित राजा कर्म केलेलं होतं, कर्माचं फळ भोगायला घाबरला नाही. त्याने तात्काळ पांढरे वस्त्र परिधान केले. आपला ज्येष्ठ पुत्र जन्मेजय, काय नाव, त्याचा राज्याभिषेक केला आणि गंगेच्या तीराने हरिद्वारला जायला निघाला. पण हरिद्वार राहिलं लांब. जवळच त्याला ऋषीमुनी दिसलेत. त्या ऋषीमुनींजवळ गेला आणि सांगितलं महाराज 7 दिवसांनी मला मृत्यू येणार आहे, 7 दिवसात मुक्ती मिळेल असं साधन सांगा. ऋषीमुनींनी सांगितलं मुक्तीचे अनेक साधन आहेत, पण 7च दिवसात असं काही सांगता येणार नाही. डॉक्टरांकडे मी गेलो आणि सांगितलं मला आजच बरं करा. डॉक्टर म्हणतील बरं करेन, पण आज का उद्या 8 दिवस ते काही सांगता येणार. काळात कोणी बांधला जाईल का हो. याला सांगितलं मोक्षीचे साधनं सांगतो, पण 7 दिवसात एवढं विसरून जा. परीक्षित राजाने सांगितलं विसरता येतच नाही महाराज, कारण मला किती दिवस आहेत, 7च दिवस आहेत, विसरून कसं चालेल. मग ऋषी मुनींनी 32 अक्षरांचा मंत्र दिला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 32 अक्षर ज्या मंत्रात असतात त्याला म्हणतात अनुष्टुप छंद. आपली रामरक्षा अनुष्टुप छंद, सीता शक्ती म्हणतो की नाही. आपले बरेचसे मंत्र अनुष्टुप छंदात आहेत. 32 अक्षर आहेत. वक्रतुंड महाकाय 8, सूर्यकोटी समप्रभ 8, निर्विघ्नं कुरु मे देव 8, सर्व कार्येषु सर्वदा 8. किती झाले, 8 चोक सर्व मंगल मांगल्ये 8, शिवे सर्वार्थ साधिके 8, शरण्ये त्र्यंबके गौरी 8, नारायणी नमोस्तुते 8, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू 8, गुरुर्देवो महेश्वरः 8, गुरुः साक्षात् परब्रह्म 8, तस्मै श्री गुरवे नमः 8, कृष्णाय वासुदेवाय 8, हरये परमात्मने 8, प्रणतक्लेशनाशाय 8, गोविंदाय नमो नमः 8, हरे राम 8, राम राम हरे हरे 8, हरे कृष्ण 8, कृष्ण कृष्ण हरे हरे. या 32 अक्षरांचा जप केला. या 32 अक्षरांचा परिणाम तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो यदृक्षया गामटमानो नपेक्षा अलक्षलिंगो निजलाभतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेशा. श्री शुकस्वामी महाराज की,
सद्गुरुनाथ महाराज की. या 32 अक्षरांतरा मंत्राचा जपाचा प्रभाव शुकमुनी परीक्षित राजा समोर प्रगट झाले. अभवत, अभवत म्हणजे प्रगट होणं. प्रगट होणं म्हणजे काय? मी व्यासपीठावर बसलोय, यात काही वैशिष्ट्य नाही, कारण तुम्ही मला इथून येताना पाहिलंय. पण कल्पना करा, उद्या तुम्ही सगळे जण बसलेत, 2 वाजले, 2 वाजले, 2 वाजले, गुरुजी अजून नाही आले. कोणी इकडे पाहतं, कोणी या दरवाजाला पाहतं, कोणी त्या दरवाजाला पाहतं, कोणी या दरवाजाला पाहतं, आणि अचानक मी तुम्हाला इथे दिसलो, तर तुम्ही शब्द काय वापराल? गुरुजी कुठून प्रगट झाला. शुकमुनी आले नाहीत, कोणी येताना पाहिले, प्रगट झालेत. अभवत कोण? भगवान. देहाला प्रगट होता येतं का? माझी इच्छा आहे कथा संपली की त्र्यंबकला प्रगट व्हावं बायको समोर. शक्य नाही. देहाला प्रगट होता येत, मग प्रगट कोणाला होता येतं? देवाला, देहाला नव्हे. मग भगवंत प्रगट झाला कृष्ण. रूप कोणाचं घेतलं? व्यासपुत्र. हा व्यासांचा पुत्र शुक. आणि शुकमुनी प्रगट झालेत. परीक्षित राजाने गंगेचं पाणी घेतलं, शुकमुनींच्या पायावर वाहिलं, शुकमुनींच्या पायावर डोकं ठेवलं आणि एक प्रश्न विचारला. महाराज, सद्गुरुनाथ, मृत्यू समयी काय केलं असता मनुष्याचं परमकल्याण होतं? आणि महाराज, माझ्या एका प्रश्नाला अनुलक्षून 5 उपप्रश्न आहेत. या जगतात चिंतनीय कोण, वंदनीय कोण, स्मरणीय कोण, अनुकरणीय कोण, अनुसंधानीय कोण? महाराज कृपा करून सांगा. शुकमुनींनी परीक्षित राजाच्या पाठीवरती हात ठेवला. शुक उवाच. शुक म्हणू लागलेत, वरियान एषते प्रश्न. परीक्षिता, किती छान प्रश्न विचारला. वरी म्हणजे श्रेष्ठ. वरियान एषते प्रश्न कृतो लोकहितो नृप. या प्रश्नामुळे हे नृप म्हणजे राजा, अनेक लोकांचं कल्याण होणार आहे. आत्मवित संमत पुंसाम. तुझं समाधान होईल म्हणून नाही, जे शास्त्रात लिहिलंय ते तुला सांगून. आत्मवित संमत पुंसाम श्रोतव्यादिषु यः परम. तू शांत चित्ताने श्रवण कर. परीक्षित राजाला शुकमुनी सांगतात, तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर देतो, सावधानतया शृणू. अत्यंत सावधानतेने ऐक. म्हणून शुकमुनी बोलू लागले. परीक्षिता, तुझा एक प्रश्न आणि 5 उपप्रश्न यांचे उत्तर उद्या दुपारी 2 वाजता मिळतील. गोपाल कृष्ण भगवान की. थोडक्यात उद्या शुकमुनी परीक्षित राजाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करते. 3 प्रकारच्या सृष्टी सांगते, पृथ्वीची उत्पत्ती सांगते, जय विजयाचे 3 जन्म सांगते, भगवंतांच्या वराह अवताराचं वर्णन करते, आणि सरते शेवटी कपिल मुनींनी आईला केलेला कपिल अष्टाध्यायीचा उपदेश सांगते. सगळ्यांनी वेळेवरती यायचंय, वेळेवरती कथा सुरू करायची, वेळेवरती कथा संपवायची. गोपाल कृष्ण भगवान. मी बरोबर 12 सव्वा 12 वाजता येतो. मला दुपारी झोपलंच पाहिजे अशी काही अट नाही. आजचा कार्यक्रमात थोडा बदल मी करतो. बरोबर 1:45ला चहा घ्यायचा आहे. आज 2ला घेतला आपण, त्यामुळे 15 मिनटं आपले काय झाले, कमी झाले. उद्या चहा कितीला? 1:45 आणि 2 डॉटला कथा सुरू. कधी कधी तुम्हाला 4:15 होतील, 5:30, पण कथा ही 2ला सुरू झालीच पाहिजे, तर ती आटोक्यात येईल. कारण तुमच्यासाठी कथा संपली, पण माझ्यासाठी अर्धीच कथा झाली. आता परत मला ऑन ड्युटी जायचं, दुसरी कथा सांगायला. गोपाल कृष्ण भगवान. असो, आजची कथा समजली का तुम्हाला? उद्या सुद्धा वेळेवरती या. उद्याची कथा अत्यंत रहस्यमयी आहे. परब्रह्म नारायणाचं वर्णन करणारी आहे आणि आपल्या फार उपयोगाची कथा आहे. मग उद्याच्या कथेला उद्या दुपारी 2 वाजता आपण न्याय देऊयात.
आता भगवंतांना नैवेद्य दाखवू आणि भगवंतांची आरती करू. काही खडीसाखर वगैरे आणली असेल ना सगळ्यांना वाटण्यासाठी? ठीक आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.